ऑफिसहून घरी आली आणि त्याच्यानंतर आहे ना हा सोफा सगळ्यात आधी क्लीन करायला घेतला. कारण तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये जसं दाखवलं ना, समोर रिकन्स्ट्रक्शनच्या बिल्डिंगचं काम चालू आहे. काल ती बिल्डिंग पाडली आहे. त्याच्यामुळे काय झालं ना, घरात भरपूर अशी डस्ट येते आणि सगळी डस्ट या सोफ्यावरही तितकीच बसली होती. तर सगळ्यात आधी सोफा क्लीन करून घेतला आणि त्याच्यानंतर गॅलरी धुवायला घेतली. कारण गॅलरीमध्ये तर विचारू नका इतकी डस्ट होती. वरचेवर थोडीशी गॅलरी धुवून घेतलेली आहे. कारण की आहे ना, उद्या फ्रायडे आहे तर मला ती पूर्ण क्लीन करून घ्यायचीच आहे. पण डस्टमुळे जराही कुठे लक्ष लागत नव्हतं. त्याच्यामुळे मग सगळ्यात आधी तर गॅलरी जराशी क्लीन करून घेतली. अजून तर सगळ्याच गॅलरी धुवायच्या बाकी होत्या. त्याच्यानंतर मग इकडे फ्लोअर क्लीन करायला घेतला. कारण फ्लोअरवर पण भरपूर डस्ट झाले होते आणि रियांश लहान आहे तर तो खाली पडलेलं काही तोंडात घालत असतो. त्यांना किती सांगितलं तरी मुलांचं अजून तेवढं खेळतं वय असतं तर तेवढं त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणून मग इकडे फ्लोअर स्वच्छ असा क्लीन करून घेतला. फ्लोअर सगळा क्लीन करून झाल्यानंतर मग मी पुन्हा एकदा स्वच्छ हातपाय वगैरे धुवून घेतले. कारण मी अजून चहा वगैरे काहीच घेतला नव्हता. कारण म्हटलं आधी कामं आवरून घ्यावीत. त्याच्यानंतर इकडे चहा ठेवलाच होता. चहा ठेवला आणि लगेच इकडे छान अशी दिवाबत्ती करून घेतली. तोपर्यंत माझा चहाही रेडी झाला होता आणि आता मी शांतपणे छान असा चहा एन्जॉय करते. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.